चला, गुड इव्हनिंग. अर्जंट सेशन घेतलं होतं. गुड इव्हनिंग. एक अर्जंट सेशन लावलं होतं कारण एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे. जी गोष्ट मी गेले 8 दिवस तुम्हाला सांगत आहे, एक्झाम येतील आणि उरलेल्या सगळ्या रिस्पॉन्स शीट देखील येऊ लागतील. तर ते आता आपल्याला दिसायलंय बघा. थोडं जरा क्लॅरिटी वगैरे व्यवस्थित करून घेतो. आवाज वगैरे क्लिअर होतोय का सांगा. आराधना, आवाज वगैरे क्लिअर येतोय का? मला एकदा कळवा फक्त. गुड इव्हनिंग. ओके, चला. हा प्राणी दिसतोय, हा मीच आहे. आणि अर्जंटमध्ये हे सेशन घेण्यामागचं कारण देखील हेच आहे की इतके दिवस कारागृह विभागाच्या संदर्भात मी तुमच्या कनेक्टमध्ये होतो. आता त्याची सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे. मार्क आले का? वा. मार्कांमध्ये मला जर सांगा, काही बदल वगैरे झालाय, घडलाय, काय झालंय? ओके, तर याआधी काय करूया माहिती आहे काय, याआधी रिस्पॉन्स शीट वगैरे आली, आपल्याला कळालं. आता मी तर सेकंड का म्हटलंय, फायनल का नाही? बरेच जण मला म्हणत होते की सेकंड रिस्पॉन्स शीट का म्हणताय तुम्ही. तर मुद्दा हा आहे की मागच्या वेळेसारखा जर विषय झाला आणि सेकंड रिस्पॉन्स शीट मध्ये देखील आपल्याला काहीतरी उत्तरांच्या बद्दल प्रॉब्लेम वाटले किंवा काही ऑब्जेक्शन वाटले, तर ते तिसरी रिस्पॉन्स शीट देखील टाकू शकतात. आणि या कारणामुळे मी इथं सेकंड लिहिलेलं आहे. आलं लक्षात? जरा इमोजी वापरा, कोण कोण लाईव्ह आहेत. बरोबर. मग त्याआधी आपण काय करू, पहिल्यांदा आपण ही ऍडव्हर्टाईज बघून घेऊ. बघा, ऍडव्हर्टाईज काय सांगितली होती आपल्याला, कारागृह विभाग महाराष्ट्र शासन 2024 ही दिनांक किती आहे, 1/1/2024 ची 255 जागांच्या संदर्भातली ही भरती होती. बघा कशा डिटेल्स होते, तर लिपिकच्या 125, वरिष्ठ लिपिकच्या 31, बाकीच्या सगळ्या 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 टेक्निकल ज्या आहेत अशा मिळून एकूण बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 255 जागांची ही रिक्रुटमेंट होती. आणि ऑनलाईन अर्जाच्या संदर्भात जी काही इन्फॉर्मेशन आहे, तर आपली ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी एक्झाम जी झाली होती, या एक्झाम मधून आता आपल्याला रिस्पॉन्स शीट मिळालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील मी ही रिस्पॉन्स शीटची लिंक पाठवलेली आहे. बरोबर. 170 वर आले का मार्क? येस, मार्क टाकत चला सगळ्यांनी, मार्क सगळ्यांनी टाकत चला. बघा, तर पहिल्यांदा मी जी तुम्हाला लिंक पाठवलेली आहे, या लिंकवर क्लिक केलं की तुम्ही हे अशा पद्धतीने एका पेजवर येता. बरोबर. ज्याच्यामध्ये सुधारणा व पुनर्वसन कारागृह विभाग महाराष्ट्र शासन भरती प्रक्रिया 2023 ची ऍड होती. याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स बघायचे असतील तर तुम्ही क्लिक हेअर वगैरे करू शकता. आपल्याला इथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम होईल की इथं जे तुम्ही टाईप करताय ते तुम्हाला काहीतरी खाली एक सेव्ह झालेलं मिळेल आणि त्यानंतर तुम्ही पासवर्ड टाकाल. पण लक्षात घ्या, प्रत्येक एक्झामचा वेगवेगळा नंबर असतो. हा इथला रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी नंबर जो असतो की नाही, हा इथला रजिस्ट्रेशन. थांबा, हे जर झूम करतो मी. झूम कसं करायचं, हे बघा, हे झूम केलेलं आहे मी. झूम केल्यावर इथं रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि हा पासवर्ड आहे. तलाठीचे पण अशीच तुम्हाला वेब पेज ओपन व्हायची. त्यानंतर नगर परिषदेची रिस्पॉन्स शीट पण अशीच ओपन व्हायची. कारागृहाची पण अशीच आहे, जिल्हा न्यायालयाची पण अशीच आहे. एकमेकांमध्ये सरमिक्सर होते तुमची. लक्षात घ्या, मी फॅक्ट सांगाले तुम्हाला. त्यामुळं पर्टिक्युलर तुम्ही कारागृह विभागाचीच तुमचा इथं या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड काय प्रत्येक वेळी वेगळा असतो, पण जे तुमचं कारागृह विभागाचा नंबर आहे रजिस्ट्रेशन आणि तो पासवर्डच टाकायचा आहे. बरेच विद्यार्थी मला मेसेज करत राहतील, सर आमचं लॉग इन होत नाही, इनव्हॅलिड क्रेडेन्शियल दाखवत आहेत. तर ते तसं नसतं. मी तुम्हाला काय सांगालोय, हेच पेज तुम्हाला कुठं कुठं ओपन होत होतं, तर तलाठीला ओपन होतंय, नगर परिषदेला ओपन होतंय, त्यानंतर जिल्हा न्यायालय होतंय, कारागृहाला होतंय, TCS न ज्या ज्या एक्झाम घेतल्या त्या त्या ठिकाणी हे ओपन होत आहे. येते लक्षात? त्यामुळं त्यामुळं व्यवस्थित लॉग इन करून पासवर्ड तुम्ही टाकला की तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करता येईल तुम्हाला. आता डाउनलोड करायचं तुम्हाला कळालंय, कारण भरपूर सारे एक्झाम झाले. TCS कडून रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची हे ऑलरेडी मी बोललेलो आहे. रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा आणि तुमचे एकदा मार्क चेक करा. मार्कांमध्ये वाढ झाले, कमी झाले, तुम्ही जे ऑब्जेक्शन रेज केलं होतं ते योग्य होऊन प्रश्न बदललाय, प्रश्न कॅन्सल केलाय, काय केलंय, या संदर्भात मला तुम्ही माहिती सांगायची आहे. बरोबर. आता लाईव्ह कोण कोण आहेत मला जर सांगा. येस, गुड इव्हनिंग. आवाज जॉईनिंग मुळे वेळच मिळाला नाही मला. हा ठीक आहे ना आराधना, काय हरकत नाही. पेपर सोल्युशन घेऊ ना आपण. तुम्ही मला पेपर टाका, जे प्रश्न अवघड जात आहेत ते टाका, आपण घेऊ ना सोल्युशन.
अजून एक मुद्दा तुम्हाला काय सांगायचा आहे तो म्हणजे आता हे लॉगिनचं वगैरे मी तुम्हाला सांगितलं. हे डाउनलोड कसं करायचं आता तुम्ही थंबनेलवर कट ऑफ बिट ऑफ पण बघितलं असेल, पण कट ऑफवर आता चर्चा नको आपण करायला. कारण कसं आहे कट ऑफ आत्ता बोलण्यापेक्षा आपण कट ऑफ बद्दल कधी बोलायचं आपल्याला, तर लक्षात घ्या याच्यासाठी मी थोडं इथं लिहावं म्हणतोय. बघा, आता तुमची काय आली सेकंड रिस्पॉन्स शीट आली बरोबर. सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे. आता तुम्ही काय करा, तुम्ही प्रत्येक प्रश्नाने प्रश्न परत एकदा व्हेरीफाय करा, कारण शेवटी जॉब पाहिजे म्हटल्यावर आपल्याला या गोष्टी करायच्यात. प्रश्न व्हेरीफाय केल्यानंतर अजून देखील तुम्हाला कोणत्या प्रश्नाचे ऑब्जेक्शन वाटतायत, बरोबर, हे महत्वाचं सांगतोय मी. अजून कोणते महत्वाचे प्रश्नाचे ऑब्जेक्शन वाटतायत, ज्याच्यामध्ये मॅथ रिजनिंगचा जो पोर्शन आहे तो तुम्ही मला @हर्षद HS माने या ठिकाणी पाठवू शकता, किंवा डिस्कशन साठी आपलं एक चॅनल ओपन करून ठेवतो मी, ज्याला आपण माझा टेलिग्राम आयडी आहे किंवा टेलिग्राम चॅनल आहे हर्षद सर टेक्स्टबुक. लक्षात घ्या, हर्षद सर टेक्स्टबुक याच्यामध्ये मी डिस्कशन चालू करतो. त्यामुळं तुम्हाला जे काही पुन्हा एकदा वाटतंय ऑब्जेक्शन घेण्यासारखे प्रश्न आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता. सोबतच या चॅनलवर आपण पोल घेऊ तुमच्या मार्कांचा, कळते का. आणि पोल मध्ये तुम्ही तुमचे, आता साहजिकच आहे तुम्ही एवढे सिरियस स्टुडंट आहात की तुम्ही तुमचे जेन्युइन खरे खरे मार्क टाकणार आहात. त्यामुळं तुम्ही या ठिकाणी तुमचे खरे मार्क टाकाल आणि त्यावरून आपल्या कट ऑफचा अंदाज लागेल. लक्षात येते का बघा, त्याच्यावरून तुम्हाला एक कट ऑफचा अंदाज लागेल आणि तोच अंदाज आपण तुमच्या सोबत डिस्कस करू. समजतायत गोष्टी मी काय काय सांगतोय. रचना शितोळे म्हणतात काय आहे लहान बाळासारखं व्हिडिओ टाकतात, काय करायचं मॅडम, आमचे जरा विद्यार्थी थोडे साधे ग्रामीण भागातील आहेत, त्यांना इंटरनेट कम्प्युटर वगैरे या सगळ्या गोष्टी अजून एवढ्या जमत नाहीत. त्यामुळे त्यांना रिस्पॉन्स शीट कशी टाका काय टाका हे सगळं सांगावं लागतं. आता तुम्ही थोड्या हुशार असाल त्यामुळे इतरांना म्हणताय ठीक आहे काय हरकत नाही. येस बरोबर. 180 मार्क आहे, कट ऑफ किती असेल, कट ऑफ बद्दल नाही, अजून मार्क सांगा ना मला. कट ऑफ एवढ्या लवकर नको. टेक्निकलचा पेपर झाला नाही, यस टेक्निकलचा पेपर झालेला नाही. मग बघा रिस्पॉन्स शीट आलेले आहेत म्हणजे ते अपडेट करायला सुरुवात केली जातात त्यांनी. इलेक्शनचा पिरियड संपत आलेला आहे त्यामुळे एक्झाम पण लवकर येतील. मला हे पण सांगायचं तुम्हाला की एक्झाम लवकर होतील तर आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून अभ्यास करायचा आहे. ओके. रचना मॅडम जरा थोडं माझ्या बोलण्याचं विचित्र वाटून घेऊ नका, पण आमची गरीब जनता आहे सगळी, जरा साधी बोळी जनता आहे, त्यांना सांगावं लागतं या सगळ्या गोष्टी अशा अशा करा म्हणून. आलं लक्षात. तर आता तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये देखील तुम्ही तुमचे मार्क सांगू शकता, आपण ते देखील मॉनिटर करत आहे. व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये देखील तुम्ही मार्क सांगू शकता, किंवा आपला टेलिग्राम जो चॅनल आहे हर्षद सर टेक्स्टबुक याच्यावर तुम्ही तुमचे मला मार्क पाठवू शकता. आलं लक्षात. बॅच घेतलेल्या विद्यार्थ्यांना माझा नंबर असेल, माझ्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. क्लिअर. ओके मध्ये सगळं. चला, जे विद्यार्थ्यांनी मार्क कॅल्क्युलेट केले त्यांनी मार्क जर सांगायला. आणि याच्यामध्ये कट ऑफ आत्ता सांगायचा नंतर सांगायचा ही वेगळी गोष्ट आहे, पण ऍटलिस्ट तुम्हाला माहिती तरी मिळावी, अपडेट तर द्यावी आम्ही असं म्हटलं, आणि त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्या समोर आणलेला आहे. 140 SC प्रोजेक्ट अफेक्टेड. बरं, नाही मला मार्क सांगत चला, म्हणजे मला कळू देत विद्यार्थ्यांच्या मार्कांच्या रेंज कशा आहेत. बरोबर आहे की नाही. कट ऑफ सांगतो म्हणजे एक्झॅक्ट प्रिडिक्शन नसतं, हे रेंज सांगत असतो आपण. या रेंज मध्ये असतील, या रेंजच्या पुढे मार्क असतील तर तुम्ही सेफ आहात वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या असतात की नाही त्या तुमच्या मार्कांवरून कळत असतात आपल्याला. त्यामुळं आपण वाटल्यास पुन्हा एकदा भेटू. आला का लक्षात. आपण पुन्हा एकदा भेटू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये मी कारागृह विभागाची लिंक सोडत नाही. बरोबर. पुन्हा एकदा ऑब्जेक्शन असतील, पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. 144 SC फिमेल आराधना. बर, गुड, व्हेरी गुड. मार्क सांगत चला. 168 क्लर्क ST. 168. गुड. आता ह्याच्यामध्ये कसा आहे प्रॉब्लेम माहिती आहे काय, वॅकन्सी खूप कमी आहेत तशा बघायला गेलं तर 255च वॅकन्सी आहेत, आणि जर टेक्निकल सोडल्या नॉन टेक्निकल ज्या पोस्ट आहेत की नाही त्या पण अंडर 200च आहेत. त्यामुळं थोडं कट ऑफ बद्दल आपल्याला जास्त लागेल असं वाटतंय मला, जास्त लागेल असं वाटतंय का, कारण पेपर पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना कमी जास्त प्रमाणात मध्यम स्वरूपाचा गेलेला आहे. सर्वांना कळेल अशा भाषेतच सांगायला पाहिजे आपण. एक स्टँडर्ड लोक असतात तर काय करतात, त्यांना लहानपणापासून सगळ्या गोष्टी मिळालेल्या असतात.
अजून आमच्या विद्यार्थ्यांच्या घराकडे कम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन आत्ता आलेत. बरोबर, इंटरनेट वगैरे कधी वापरले? खेडेगावातल्या मुलांना जमतच नाही ना, मग ह्या गोष्टी सांगाव्या लागतात त्यांना. हे जवळनं बघितलेला माणूस आहे मी, त्यामुळे आम्हाला माहित आहे, आम्ही साध्या भाषेत लहान मुलांसारखं सांगतो. आलं लक्षात? चला. बघा, तुमच्या सर्वांनी मला तुमचे मार्क ह्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. मी तुम्हाला खोट्या अपेक्षा लावणार नाही, काय नाही. तुम्हालाही माहिती आहे मी सरळ बोलणार माणूस आहे. आपल्याला काय करायचं आहे, वॅकन्सीज बघा की तुम्ही. या ठिकाणी वॅकन्सीज जर तुम्ही पाहिल्या, तर नॉन टेक्निकलच्या बघा किती कमी आहेत. बरोबर? नॉन टेक्निकलच्या 125, 31 आणि 4. ऑन एन ॲव्हरेज आपण कॅल्क्युलेट करायचं म्हटलं, तर या फक्त 180 ते 200च्या दरम्यान जागा राहतात. त्यामुळे जागा कमी आहेत आणि बऱ्यापैकी विद्यार्थी टायपिंगमुळे रिजेक्ट झालेत. हा पण मुद्दा आपल्याला कन्सिडर करावा लागेल. येस, आय एम युझिंग स्मार्टफोन फ्रॉम ज्युनियर टू येस येस, बरोबर आहे. 150 प्रोजेक्ट अफेक्टेड. नाही म्हणजे मी तुम्हाला एक फॅक्ट सांगू काय, म्हणजे माझ्या सोबत झालेला हा किस्सा आहे. मी असं कोणाला डिग्रेड करत नाही, पण मी ऍक्च्युली परिस्थिती बघितली. म्हणजे मी ज्यावेळी एक्झाम देत होतो की नाही, त्यावेळी बरेचसे खेड्यातले विद्यार्थी पण यायचे ऑनलाईन एक्झाम द्यायला. तर त्यात एक शेजारचा माझा मुलगा काय म्हटला, सर मला आयडी आणि पासवर्ड टाकून द्या की म्हटलं तुम्ही. म्हटलं अहो सर आपल्याला क्वालिफिकेशन आहे म्हटलं MSCIT. MSCIT कंपल्सरी असल्याशिवाय आपल्याला परीक्षा देता येत नाही म्हटलं. नाही हो सर, ते MSCIT असंच केलंय, ते जर तुम्ही फॉर्म भरून द्या किंवा हे करून टाका म्हणतात. तर त्या दिवशी मला कळालं, म्हणजे अजून विद्यार्थ्यांपर्यंत एवढी पोहोच नव्हती. ते आता झालं सोडा 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. सध्या पण हाच प्रॉब्लेम आहे काही अंशी प्रमाणात. त्यामुळे जरा सांगावं लागतं तुम्हाला, बाकी काही नाही. बघा, तर तुमचा नंबर शेअर करा ना, मॅथचे क्वेश्चन सेंड करतो. माझा पर्सनल आयडी देतो तुम्हाला. टेलिग्रामचा मी आयडी देत आहे बघा. या ठिकाणी माझा पर्सनल टेलिग्रामचा आयडी आहे @HS माने. कारण युट्यूबवर माझा नंबर देऊ शकत नाही, हा प्रॉब्लेम आहे. इथं HS माने हा माझा टेलिग्रामचा आयडी आहे. हा टाकला की माझी प्रोफाईल येते, त्याच्यावर मला तुमचा प्रश्न सेंड करा, मी टाकतो. ऑब्जेक्शनचे प्रश्न देखील बघा. तुमचं आता काय काम आहे, तर व्यवस्थित तुमची रिस्पॉन्स शीट चेक करायची. रिस्पॉन्स शीट चेक करा. त्यानंतर काही ऑब्जेक्शनचे प्रश्न आहेत का पुन्हा एकदा बघा. असतील तर @HS माने ह्या माझ्यावर आयडीवर पाठवू शकता. आणि हे पाठवण्याआधी 2-3 वेळा कन्फर्म करून घ्या तुमच्यासोबत, मित्रांसोबत, की बाबा हा प्रश्न खरंच चुकीचा आहे का, मला चुकीचा वाटतोय. आलं लक्षात? आणि जर कोणते ऑब्जेक्शन नसेल तर याचे मार्क्स आपण पोल घेऊ. कुठं मार्क्स कॅल्क्युलेट करून ठेवा. हर्षद सर टेक्स्टबुक, हर्षद सर टेक्स्टबुक या टेलिग्राम चॅनलवर मी उद्या सकाळी पोल घेतो. कारण आज रात्रीपर्यंत तुम्ही काउंट करत राहा. उद्या सकाळी घेऊ आपण. उद्या सकाळी पोल घेऊ. मार्कांवरून आपल्याला कट ऑफ प्रेडिक्ट करता येईल, कट ऑफचा अंदाज लावता येईल. आलं लक्षात? चला, मी थोडं जास्त बोललो असेल तर सॉरी बरं काय रचना. नाही नाही, असू दे, काय हरकत नाही, पण जरा थोडं सांगावं लागतंय मुलांना. इन लास्ट एक्झाम आय ऑल्सो वन इन्सिडेंट्स लाईक दॅट अगल. येस येस येस. अहो हे खूप प्रश्न आहेत मुलांना. अजून मुलांना लॅपटॉप कम्प्युटर हँडल करताच येत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे. त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. ओके, चला 156 PHA आहेत काय, बघू ना आपण. मार्क कळू देत आपल्याला, विद्यार्थ्यांचे मार्क कळू देत. मार्क कळाले की मग आपण पोल घेऊ आणि पोल मध्ये व्यवस्थितपणे सगळे डाऊट तुमचे क्लिअर करू. आलं लक्षात? चला, आता तुमच्या काही शंका आहेत का, रिस्पॉन्स शीट डाउनलोड होत नाही, काही प्रॉब्लेम येतोय, लॉग इन आयडी चुकीच दाखवत, काय असेल तर ते विचारा. 1-2 मिनिटं थांबतो मी. 1-2 मिनिटं थांबतो मी. चला. तर एकच शीट दाखवत आहे ना, तीच न्यू वाली असते का? हा, ती अपडेटेड झालेली न्यू वाली असते. येस, अपडेटेड झालेली न्यू वाली असते, ती बघायची रिस्पॉन्स शीट. मग तुम्ही काय म्हणतात त्याला, एक्झाम झाल्या नाही आहेत काही पोस्टच्या, बरोबर, जी झालेली आहे टेक्निकल नॉन टेक्निकलची एक्झाम, त्याची अपडेट होऊन आलेली असेल, ती रिस्पॉन्स शीट एकदा चेक करून घ्या.
सेकंड पेपर होणार का बघूया ना आपण. सर टीचर पोस्ट साठी 58 मार्क आलेत. ओके ओके, मार्क सांगत राहा, प्रश्न विचारत राहा, आपण बोलू. महावितरणसाठी घेणार का सर मॅथ? मॅथ काय आपण नेहमी घेतोय. महावितरणचा प्रॉब्लेम कसा आहे, आम्हाला टेक्निकलचे जे सब्जेक्ट आहे तुमच्या अकाउंटचे त्यासाठी फॅकल्टी आमच्यासारखे कोण मिळून झालेत, हा प्रॉब्लेम आहे. कळलं का तुम्हाला? तुम्हाला चुकीचं किंवा खराब करून किंवा खराब शिक्षक प्रोव्हाइड करून, खराब शिक्षक, सॉरी माझं म्हणणं चुकीचं आहे, पण चुकीचं गायडन्स करून तुमचं नुकसान करून आमचं कशाला थोडं घर भरायचंय. मॅथ रिझनिंग आहे ना, ते आमचं कुठेही चालतंय. लक्षात. विशाल शेटे मध्ये सर टीचर पोस्ट साठी 58 मार्क आले आहेत, तर मी टेक्निकल साठी क्वालिफाय होईन का? तर काय करूया विशाल भाऊ, आपण मुलांचे मार्क समजू देत, मुलांचे मार्क समजू देत, आपण मग त्यावर बघू. बघा बघा बघा, लक्षात घ्या, आता कारागृहचे आले, याच्यानंतर नंबर कोणाचा आहे? याच्यानंतर नंबर आहे कोर्ट, कोर्टाच्या सेकंड रिस्पॉन्स शीटचा. लक्षात घ्या, कोर्टाची सेकंड रिस्पॉन्स शीट राहिलेली आहे अजून. कळते का? यस. अजून त्यानंतर आपलं पुरवठा निरीक्षकचं आहे. पुरवठा निरीक्षकचं काय काय करतात काय की लवकरच याचं उत्तर मी म्हणेन लवकरच. आज अरे मी इंग्लिश मध्ये खाली आलोय, कारण याच्यावर मी तुम्हाला एकच सांगेन की लवकरात लवकर रिस्पॉन्स शीट येईल, बाकी काही मी सांगू शकत नाही. आलं लक्षात? सर टीचर पोस्टची एक्झाम होईल का? हो ना, त्यांची जी प्रोसेस ठरलेली आहे त्या पद्धतीने ते फ्लो राहील मेंटेन. लक्षात घ्या, त्यांनी जसा फ्लो सांगितला एक्झामचा तशा पद्धतीने राहील, डोंट वरी. सर ईडब्ल्यूएस फिमेल 110. ओके बर, मार्क सांगत चला किंवा टाकत चला, आपण बघू. चला, ओबीसी फिमेल सिनियर क्लर्क 154. चान्सेस आता सांगता येत नाहीत. बघा, आता चान्सेस सांगता येत नाहीत. चान्सेस आपण कधी सांगतो, ज्यावेळी आपण किती वॅकन्सीज आहेत ते बघतो, कोणत्या कॅटेगरीच्या वॅकन्सीज आहेत ते बघतो, त्यावर किती उमेदवारांनी अप्लाय केला होता, त्यांना मार्क किती आहेत, त्यावर आपण चान्सेस ठरवत असतो. याच्यासाठी मला तुमचे मार्क कळतात. त्यामुळे तुमचे कोण मित्र मैत्रिणी भाऊ बहीण पाहुणे रावळे वगैरे कोणी असतील ज्यांनी कारागृहाचे पेपर दिला असेल, त्यांना मार्क काढायला लावा, आणि या ठिकाणी जो आपला पोल घेतला जाईल या पोल मध्ये पार्टिसिपेट करून आपल्याला सांगायला लावा. मी टेलिग्राम चॅनल दिलेला आहे, हर्षद सर टेक्स्टबुक, हर्षद सर टेक्स्टबुक. ओके चला, सीएचएसएल एक्झाम कधी? 1 जुलै. प्रिन्सेस सांगितले की मी 1 जुलै पासून. सर कमीत कमी किती मार्क हवेत सर टीचर पोस्ट साठी? नाही एक्झॅक्टली सोनल स्नेहल, ते सांगता येऊ शकत नाही आता. ऑब्जेक्शनचा तिथं येणारच नाही सध्या, कारण सेकंड रिस्पॉन्स शीट ही ऑलमोस्ट फायनल रिस्पॉन्स शीट असते कुठल्या एक्झाम मध्ये, सेकंड आन्सर की. पण जर भरपूर उत्तरांचा प्रॉब्लेम येत असेल तर मात्र ते तिसरी रिस्पॉन्स शीट आणतात. कळालं का? मग जर सेकंड मध्ये भरपूर सारे पुन्हा रिपीटेड चुका असेल ऑब्जेक्शन घेण्यासारखे, मग त्या ऑब्जेक्शनची विंडो ओपन करतात. आलं लक्षात? चला, आता काय करायचंय, तुम्ही तुमचे मार्क या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहेत, आणि त्यानंतर हा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे, हर्षद सर टेक्स्टबुक. याच्यावर आपण घेणार आहोत उद्या पोल, तुमचे मार्क त्यामध्ये सांगायचे आहेत. गुड गुड, व्हेरी गुड. एमटीएस चे फॉर्म स्टार्ट झालेत का? नाही, एमटीएस चे अजून नोटिफिकेशन याच्या, नोटिफिकेशन येईल लगेच. नोटिफिकेशन आले की पुन्हा आपण डिटेल त्यावर चर्चा करायची आहे. एमटीएस चा लय फायदा आहे बरं का तुम्हाला, कारण मॅथ रिजनिंग क्वालिफाईंग नेचरचा आहे. इंग्लिश आणि जीके जीएस त्याला लागतं. आदिवासी विभागाची एक्झाम लवकरच होईल, लक्षात घ्या. पोरं हो, तयार राहा. कुठं आहे बघा, आयबीपीएस पॅटर्नची आहे, आयबीपीएस पॅटर्नची एक्झाम आहे कोणती? आदिवासी, आदिवासी विकास भरती ही आयबीपीएस पॅटर्नची आहे. आयबीपीएस पॅटर्न थोडा लेंदी वाटतो मुलांना, त्यामुळं याची तयारी आतापासूनच सुरू करा. नोटिफिकेशनची, हॉल तिकीटची वाट बघत बसला मग आयुष्याचं कल्याण आहे. टीचर पोस्टसाठी 62 मार्क आहेत. ओके गुड, व्हेरी गुड. तर व्यावसायिक चाचणी देण्यासाठी किती मार्क लागतात ते बघू आपण. सध्या काय करा, तुम्ही मार्क काढून शांत बसून राहा. उद्या आपण पुन्हा पोल घेतल्यानंतर एकदा याच्यावर चर्चा करू की बाबा टेक्निकल साठी काय करावं लागेल, नॉन टेक्निकल वाल्यांसाठी काय असेल, आणि 2 दिवसानंतर मग आपण सेफ स्कोरवर बोलू. बॅच घेतली होती मी कॉम्बो, यस, कॉम्बो बॅच घेतली आहे. मग जे विद्यार्थी आदिवासी विकास भरतीची करतायत त्याच्यासाठी आदिवासीची बॅच आहे, ज्याच्यामध्ये मी आयबीपीएस पॅटर्न नुसार मोठे मोठे पझल घेतलेले आहेत, जे आपल्याला पुरवठा निरीक्षक मध्ये विचारले होते त्या लेवलचे.
तर ओपनवाल्यांचं कट ऑफ किती मार्क करेल? कट ऑफचं काही सांगता येत नाही सध्या. तर जिल्हा न्यायालयाची रिस्पॉन्स शीट कधी येणार? सांगतोय मी लवकरच. एक्झॅक्ट डेट सांगता येणार नाही, टू बी प्रिसाइज. काय सांगता येणार नाही, उद्या पण येईल, परवा पण येईल, कधी पण येऊ शकते. कधीही येऊ शकते. आता हे जागे झालेत, इलेक्शन संपले म्हटल्यावर. आलं लक्षात? तयारीत राहावा सगळ्या विद्यार्थ्यांनी. ओके, चला थांबू, उगाच जास्त वेळ घ्यायला नको. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. बघा या ठिकाणी रिस्पॉन्स शीट चेक करा. ऑब्जेक्शनचे प्रश्न मला या ठिकाणी तुम्ही पाठवू शकता. ऑब्जेक्शन कोणतं नसेल तर तुमचे मार्क काढून हर्षद सर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. हर्षद सर टेक्स्टबुक याच्यावर आपण उद्या सकाळी 11 11:30च्या दरम्यान पोल घेणार आहोत. आलं लक्षात? चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.